ऋषीमुनींनी, संतांनी स्तोत्र तसंच मंत्राची निर्मिती करून सर्वसामान्यांवर फार मोठे उपकार केले आहेत. कोणत्या अक्षरांची कशी मिळवणी केली म्हणजे कसे ध्वनितरंग निर्माण होतील व त्याचा मानवाला शारीरिक आणि मानसिक लाभ व अंतःकरण शुद्धीसाठी कसा उपयोग होईल हे विज्ञान लक्षात घेऊनच विशिष्ट अक्षरांची मिळवणी करून ज्या विशिष्ट ध्वनितरंगाची उन्नती केली ते म्हणजे मंत्र व स्तोत्र. श्री व्यंकटेश स्तोत्र पठणाचं वैशिष्ट्य म्हणजे स्तोत्रातल्या वर्ण अक्षरांच्या साह्याने माणसाच्या शरीरातील निरनिराळी चक्र जागृत होतात. त्यामुळे शरीरातील सुप्त शक्ती जागृत होतात. आपलं संस्कृत वाङ्मय इतकं समृद्ध आहे. सर्व भाषांचा उगम संस्कृत भाषेतून झाला असा या भाषेचा लौकिकही आहे. संस्कृत साहित्यात स्तोत्र वाङ्मयाला एक विशेष स्थान आहे. या साऱ्या वाङ्मयामध्ये प्रामुख्याने देवदेवतांची स्तुती केलेली आढळते. व्यंकटेश स्तोत्र हे मराठी अर्थात प्राकृत स्तोत्र असून श्री देवीदास यांनी लिहिलेला एक सिद्ध ग्रंथच आहे. व्यंकटेश स्तोत्र म्हणजेच श्री व्यंकटेश स्तोत्राचे 21 वेळा पठण करणे. हे स्तोत्र भगवान विष्णूंना समर्पित आहे आणि इच्छापूर्तीसाठी केले जाते. हे स्तोत्र 21 दिवस चालते आणि दररोज सकाळी किंवा रात्री एका वेळी 21 वेळा स्तोत्र पठण केले जाते. स्तोत्र पठण करताना काही नियम पाळणे आवश्यक आहेत, जसे की उपवास, ब्रह्मचर्य आणि शांतता. स्तोत्र पूर्ण केल्याने इच्छापूर्ती, पापक्षय आणि मोक्षप्राप्ती होते. व्यंकटेश स्तोत्राचे मंडळ म्हणजेच पारायण करताना काही नियम आणि पद्धती आहेत. व्यंकटेशाची कृपा होण्यासाठी आणि त्यांचा कृपाशीर्वाद आपल्यावर राहण्यासाठी या नियमांचे पालन आणि पद्धतीचे अवलंबन करणे फार आवश्यक आहे. अष्टमी, एकादशी, चतुर्थी आणि दशमी हे दिवस स्तोत्र मंडळासाठी उत्तम मानले जातात. मंगळवार, गुरुवार आणि शुक्रवार हे दिवसही चांगले आहेत. स्तोत्र मंडळ रात्री 12 वाजता सुरू करणे उत्तम मानले जाते. 12 वाजेच्या आधी नाही आणि 12 वाजेच्या नंतरही नाही. यासाठी आसन म्हणून निळ्या रंगाचे शुभ्र आसन वापरणे फार उत्तम. जर निळे आसन वापरले नसेल तर पांढऱ्या रंगाचे आसन वापरले जाऊ शकते. स्तोत्र संत गतीने आणि स्पष्ट उच्चारामध्ये वाचणे आवश्यक आहे. 21 दिवसांच्या कालावधीत उपवास ठेवणे स्तोत्र मंडळाचा फलप्राप्तीसाठी उपयुक्त आहे. स्तोत्र काळात मद्यपान, मांसाहार, अन्याय, काम, क्रोध, लोभ, मत्सर, ईर्षा, असत्य विचार यापासून दूर राहणे आवश्यक आहे. तसेच 21 दिवसांमध्ये ब्रह्मचर्याचे पालन करणे देखील आवश्यक आहे. स्तोत्र सुरू करण्यापूर्वी पहिल्या दिवशी आपली इच्छा, अडीअडचणी सांगून संकल्प करावा. स्तोत्र वाचनाच्या वेळी संपूर्ण एकाग्रता ठेवणे मात्र आवश्यक आहे. 21 दिवसात 21 मंडळ पूर्ण करावेत. काही अडचणी असल्यास, जसे सोयर, सुतक, मासिक धर्म आल्यास आपण स्तोत्र पठण थांबवू शकतो आणि पुन्हा नव्याने सुरुवात करू शकतो. स्तोत्र वाचण्याच्या वेळी भगवान व्यंकटेशाची मूर्ती किंवा चित्र समोर ठेवणे आवश्यक आहे. दीप प्रज्वलित करून आणि फुलांचा हार अर्पण करून आपण स्तोत्र पठणाला सुरुवात करू शकतो. स्तोत्राचा अर्थ समजून घेण्याचा प्रयत्न करणे, वाचनानंतर भगवंताचे आभार मानणे आणि इच्छा पूर्ण होण्यासाठी प्रार्थना करावी. स्तोत्र मंडळ पूर्ण करताना स्त्री आणि पुरुष हे दोघेही स्तोत्र वाचू शकतात. पती पत्नी संतती प्राप्तीसाठी एकत्र वाचू शकतात. मराठी किंवा संस्कृत भाषेमध्ये वाचू शकता. संस्कृतमधून वाचल्यास संस्कृत येत नसल्यास वेळ वाढण्याची भीती मनात ठेवू नये. व्यंकटेश स्तोत्र वाचन करण्यापूर्वी संकल्प करणे अत्यंत आवश्यक आहे. संकल्पामध्ये आपण आपली इच्छा काय साध्य करू इच्छिता हे स्पष्टपणे भगवंतासमोर मांडता येणे गरजेचं आहे. यासाठी संकल्प कसा करावा? त्यासाठी एक शुभ दिवस निवडावा, जसे की अष्टमी, एकादशी, चतुर्थी, दशमी.
स्तोत्र वाचण्यासाठी उत्तम मानले जातात. मंगळवार, गुरुवार आणि शुक्रवार हे दिवसही चांगले आहेत. पूजास्थान तयार करताना ती जागा स्वच्छ आणि शांत जागेत असावी. स्वच्छ आणि शांत जागेत भगवान श्री व्यंकटेशाची मूर्ती किंवा चित्र स्थापित करून दीप प्रज्वलित करून फुलांचा हार अर्पण करावा. निळ्या रंगाचे आसन पसरवून त्यावर पूर्वेकडे तोंड करून बसावे व संकल्प मंत्र म्हणावा. ओम नमो भगवते वासुदेवाय. अहम कामनाप्रीत्यर्थे श्री व्यंकटेश स्तोत्रस्य मंडळानि पठिष्ये आणि वाचनास सुरुवात करावी. स्तोत्राचे वाचन संत गतीने आणि स्पष्ट उच्चारामध्ये करावे. अशा प्रकारे आपण जर व्यंकटेश स्तोत्राचे पठण केले तर नक्कीच आपल्याला त्याचे शुभ फळ मिळून जाईल. तुम्हाला व्यंकटेश स्तोत्राची ही आजची माहिती कशी वाटली ती नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. धन्यवाद.